अरे माय बापांनो, ज्या घराला ओरिजिनल संत कळाले ना, ओरिजिनल बरं का, आमच्यासारखे नाही आम्हाला मंदिर बांधायचं पावती बुक घेऊन आलो. आणि तुम्हाला बी सांगू तो, संत ओळखण्याची कॅपॅसिटी डोळे इथं हे राहू द्या पॉवरफुल, सदा माझे डोळे. हे आई तुझं दी सोडून सीतेला रावण नाही ओळखला, तुम्हाला मला काय घेऊन बसलं. भिक्षाम दे ए सुंदरी, बहुत दिनों से भूखा हो, कुछ तो खाने के लिए लाओ. अंदर आओ आप, मैं अंदर नहीं आ सकता, बहुत दूर से आया हो बेटे, थक गया हो. आता सीतेला रावण ओळखला का? बोला. मग सीता कोण होती? हा, कोण? साक्षात लक्ष्मी. बरोबर आहे की नाही? मग रामाला काय माग पाठीलं होतं किरण महाराज गुरुजी? सीतेने काय माग पाठील रामाला? का कशा माग? सोन्या माग. आताच्या बायका नवऱ्याला काय माग पाठीत्यात? सोन्या माग. आता सोन्या माग भगवान प्रभू रामचंद्रजी गेले, दुसरा सोन्या आला आणि सोन्यानं हाक मारली, सीतेला उचललं घेऊन गेला. माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजीच्या भावानं लक्ष्मणजीनं रेष ओढली होती आणि सांगितलं होतं, वहिनी ही मर्यादाची रेषा ओलांडू नका. सीतामातेने ओलांडली का थांबल्या? बोला ना. ओलांडली. जिनं जिनं मर्यादाची रेषा ओलांडली ती आज रावणाच्याच ताब्यात आहे. आणि जी मर्यादेत आहे ती रामाच्या ताब्यात आहे. जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देतो मी. जिला काहीच कळलं नाही तिनं लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे येतात का तुम्हाला? त्याच्या बारकाल्या बारकाल्या पाठी घ्यायच्या, पाठी. शेवऱ्याचा पाला, गिन्नी गवत, वाघ नखी, शिपरूट, इचका हे गवत आणायचे. आणि एखादीशी सुट्टी असली का पांदी पुंदीला शेरडा सोडायच्या. बोरटीत झाड दिसलं का असं वाकायचं, अरे सा 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 सा. ती गाभण राहिली येली का तिला बोकडे झाले का संगमनेर मध्ये जाऊन इकायचे. आणि इकले का त्या पैशाचे कुडक करणे का कुडक. किती इथं किती शार्प आहात तुम्ही. तुमचे डोळे किती ब्रिलियंट आहेत. कोणी फसवावं तुम्हाला. आणि आपल्या धर्मातल्या पोरीला कोणी फसवावं. कोणीही इंजिनिअरिंगला शिकते, डॉक्टर की शिकते, PhD करते, MBBS आहे, तिला एखाद्या सर्वसामान्य लेकराने फसवावं आणि तिला भुलून न्यावं आणि मग तिच्या बरोबर लग्न करावं. लग्न झाल्यावर कळालं इसके अगोदर बी 2 शाद्या वय आहे. कुठे आहोत आपण? आम्ही आमच्या लेकराला चांगलं स्टँड देऊ शकत नाही. आम्ही आमच्या लेकराला योग्य निर्णय क्षमतेची बुद्धी देऊ शकत नाही. आता काही काही मला म्हणतात ये बाबाचा कीर्तनच पटत नाही आम्हाला, इंदूरकर बाबाचा पटत नाही आणि तांबे बाबाचा पटत नाही. आमचं नका का पटत ना, तो आणि तो बायकोचा पटत नाही, आमचं काय पटत. तो बायको म्हणते मा नवरा बाराचा आहे, आमचं काय घेऊन बसला तू. अरे तुकोबरायाचं डोकं फोडलं लोकांनी. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या झोळीमध्ये पिठात वाळू टाकली लोकांनी. छत्रपती राजांच्या राज्याभिषेकासाठी नाही जमून दिले लोक. आमची कुठं आमची कुठं बरं, आम्ही काय त्यांच्या बरोबरीत आहोत का? आम्ही फक्त संताचं थोडं कार्य करतोय महाराज. आणि जो चांगल्या मार्गाला आहे ना त्याला रोज त्रास होणारच आहे, एक लक्षात असू द्या. तुम्हाला जर त्रास होत असेल, अवेलना होत असेल तुमची, तर तुम्ही समजायचं योग्य ट्रॅकने चाललात. आणि तुम्हाला एकही गतिरोधक लागलं नाही, एकही टोल लागला नाही, समजायचं तुमचा रस्ता घांगा आहे तुम्ही घांगे.